सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारू नये मैत्र से हे ताल सुरांचे मैत्र से हे ताल सुरांचे. श्रीकृष्णाने त्याच्या बासरीचे सर्वाधिकार या कलियुगातही अनेक गुणवंत कलाकारांना दिले आहेत. पंडित रूपक कुलकर्णी हे असेच एक गुणवंत ज्येष्ठ बासरीवादक. गुरुमा अन्नपूर्णा देवींचे शिष्य, पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित रूपक कुलकर्णी. बासरीच्या देवत्वाशी असलेल्या संबंधाचा प्रत्यय पंडित रूपक कुलकर्णी यांच्याकडे पाहताना येतो. याचं कारणही तसंच आहे. पिता ज्येष्ठ बासरीवादक पंडित मल्हारराव कुलकर्णी यांच्याकडे रूपक यांच्या बासरी वादनाच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला आणि पुढे पित्यासमान मायेचा वर्षाव करणारे पंडित हरिप्रसाद चौरसिया गुरु म्हणून लाभले आणि हे सुरेल वर्तुळ पूर्ण झालं. वयाच्या 9व्या वर्षी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडे गंडाबंध शिष्यत्व, वयाच्या 11व्या वर्षी बडोद्याच्या दरबार महालात बासरीची सोलो कॉन्सर्ट, पंडित रविशंकर आणि पंडित भीमसेन जोशी यांच्यासारख्या दिग्गजांनी केलेलं कौतुक. यानंतर पंडित रूपक कुलकर्णी यांनी मागे वळून बघितलंच नाही, कारण स्काय इज द लिमिट होतं. अनेक म्युझिक अल्बम्स, अनेक सन्माननीय समारोहात सहभाग, जसे UK दरबार फेस्टिवल, जपानमध्ये एशियन सुपर फ्लॉटिस्ट फेस्टिवल, असे अनेक परदेशात तर भारतात सवाई गंधर्व महोत्सव, गुणीदास संमेलन, हिराबाई बडोदेकर स्मृती समारोह, तानसेन समारोह अशा अनेक समारोहात पंडित रूपक कुलकर्णी यांची सन्माननीय उपस्थिती. आकाशवाणीतली नोकरी आणि कलाकार म्हणून टॉप ग्रेड ही आकाशवाणीची सर्वोच्च मान्यता, हा सगळा प्रवास खूप आनंदाचा. पत्नी रुपाली आणि त्यांचा लेक रणंजय यांची समर्थ सांगीतिक साथ तर सावलीसारखी सोबत आहेच. पिता पंडित मल्हारराव कुलकर्णींचा आशीर्वाद मस्तकावर आहे आणि रसिकजनांची शाब्बासकीची प्रेमळ थाप पाठीवर आहे. श्रीकृष्णाची बासरी अजूनही वाजते आहे याचा प्रत्यय देणारं हे सगळं. पंडित रूपक कुलकर्णी यांना मनपूर्वक शुभेच्छा.
नमस्कार रसिको. मैत्र हे ताल सुरांचे या कार्यक्रमामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित रूपक कुलकर्णी यांच्याशी. रूपकजी, आमच्या मैत्र हे ताल सुरांचे या कार्यक्रमामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार. तुमच्या साथीदारांचेही स्वागत करूया. तबला संगत करणारे अनुतोष देघारिया, बासरी संगत जयकिशन हिंगो, बासरी साथ करणारे आदित्य सुतार आणि सिंथिसायझर साथ करणारे कृष्णा घोष, या सर्व कलाकारांचं मनापासून स्वागत करूया. रूपकजी, आत्ता जो राग वाजवलात म्हणजे तो ओळखीचा वाटतोय, पण मध्येच काहीतरी वेगळी सुरावट ऐकल्यासारखं वाटतंय, तर हा राग कुठला आहे? ह्या रागाचं नाव आहे राग पद्मावती. हां, तसा हा प्राचीन राग आहे, पण जास्त प्रचलित नाही आहे. बरं. मग आज मुद्दाम मी सह्याद्रीसाठी हा वाजवला आहे. आणि हा राग मी शिकलो तो उस्ताद अब्दुल रशीद खान साहेब, ज्यांचं वय होतं 108 वर्ष. जेव्हा ते एक 4-5 वर्षापूर्वीच त्यांचं निधन झालं. अच्छा. तर त्यांच्याकडून मी शिकलो तो हा राग. बरं 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 बरं. आणि चलन काय म्हणजे असं मधुवंतीसारखं वाटतंय, पण हां, काहीतरी म्हणजे वेगळं actually, वाटतंय. आपल्या हिंदुस्थानी संगीतात बरेच राग बऱ्याच घराण्यात वेगळ्या प्रकारे गातात. हां, पण मधुवंतीमध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये शक्यतो मधून कोमल निषाद घेतात. अच्छा. पण याच्यामध्ये म्हणजे सतत कोमल निषाद आहे. म्हणजे जसं खमाजमध्ये आपण जातो, हां, दोन्ही निषाद दाखवतो, तसं याच्यामध्ये पण दोन्ही निषाद आपण प्रकर्षाने दाखवतो. अच्छा. पद्मावती या रागाचं नाव. पद्मावती. मला असं कळलं की बासरी वादनाच्या आधी तुम्ही सुरुवातीला तबला वाजवायचात आणि वयाच्या 3ऱ्या वर्षी तुम्ही काहीतरी छोटेखाने कार्यक्रम केला होता तबला वादन. काय म्हणजे तो प्रसंग काय होता? प्रसंग आठवत नाही. एक म्हणजे डॉक्टर लोकांचं एक संमेलन होतं. अच्छा. मला म्हणजे बाबांनी सांगितलं की तुला तिथे वाजवतं. मला काही माहितीच नव्हते. वय वर्ष 18 महिन्याचं असताना. हां, तेव्हा मी बऱ्यापैकी वाजवचं असं सांगतात, कारण मला अजून काहीच आठवत नाही आहे. हां, हां. आणि मी जवळजवळ 10 मिनटं पेशकार, कायदा, रेगा सगळं वाजवलं. आणि त्याच्यानंतर मी त्या तबल्याच्या मागे दिसत नव्हतं. मग ते एकाने मला उचलून दाखवलं की हा वाजवत होता. असं मला सांगितलं. तर मला काहीच ऐकत नाही, फक्त फोटो आहे तो माझ्याकडे हां, हां. म्हणजे त्यावेळेचा तुम्ही वादन करताय. वादन आणि- करताना. म्हणजे पण हे सगळं उपजत म्हणजे आता तुम्ही म्हणाल की पेशकार काय वाजवला बरेल, तर हे त्यावेळी काहीच माहिती नाही, नव्हतं ना कारण तुम्हाला? घरीच बाबा शिकवायचे सकाळपासून रात्रीपर्यंत. ते कानावरती होतच म्हणजे. आणि घर तसं छोटंसं होतं, त्याच्यामुळे आईच्या कानात ते पडलं असेल. मग ते म्हणतात ना की म्हणजे त्या चक्रव्यूहाचं अभिमन्यू कसं ते हां, पोटामध्ये बरोबर, असतानाच ते मिळत, असं बहुतेक झालं असेल. संस्कार सगळे तिथनंच संस्कार सुरू तिथून झाले सुरू असतील. झाले असतील. मग हातातनं तबला बाजूला जाऊन म्हणजे बासरी कशी काय आली हातामध्ये? ॲक्च्युली मी साधारण वयाच्या 9व्या वर्षापर्यंत तबला वाजवला आणि संगतसुद्धा करायचो, सोंग पण वाजवायचो. पण मी असं ऐकलं की कोणीतरी सांगताना की नाही, रूपकचा हात थोडासा बरोबर नाही आहे, त्याला जरा ठीक म्हणजे हां, हां, हां. ठेवण बरोबर नाही काय हाताची, तबल्याची. हां, हां. तर मला ते खूप हे झालं. म्हटलं जाऊ द्या, पण तबला वाजवायचा. आपण ते घरी बाबांची बासरी होती, हां. ती घेतली आणि मी वाजवली. आणि ते एका फटक्यात सारेगम पद्धतीचं आपोआप आलं ते. म्हणजे बासरी सुद्धा असं हो, अशी सारेगम इतकी पद्धतीचं छोटी वाजवायला. होती. हां, मी हां. असं घेतलं, मी फक्त वाजवलं सारेगम पद्धतीचं आपोआप आली ती. अच्छा. मग आता हेच वाजूया. बरं बरं. आणि मग गुरुजींचं म्हणजे पंडित हरिप्रसाद चौरस यांची म्हणजे आमच्या घरी येणं जाणं होतंच. मग त्यांची बासरी तर मन म्हणजे अख्ख्या जगाच मोहित करायची. मी ऐकली आणि मी पण मोहित झालो. पण मग सुरुवातीचं शिक्षण, कारण अगदी नुसतं सारेगम पद्धतीचा वाजवता येतं म्हणून काय आपण पंडितजींकडे लगेच जाऊ शकत नाही. हरिप्रसाद चौरस यांचा आता आम्हाला बासरी शिकवा असं सांगू शकत नाही आपण त्यांना. तर मग ते सुरुवातीचं शिक्षण कोणाकडे झालं? हां, मग माझ्या बाबांनी म्हणजे माझे वेगळे पंडित बंगारा कुलकर्णी यांनी मग त्यांना वाटलं की नाही, हा बासरीची फुंकसुद्धा चांगली आहे आणि मेन ग्रीपसुद्धा बरोबर होती माझी. म्हणजे तबल्याच्या बाबतीत सांगायचं की बरोबर नाही आहे ठेवण, बासरीची ठेवण बरोबर आहे, त्याला शिकूया. मग ते आपोआप ते म्हणजे मला जे सांगायचे बाबा ते मी आपोआप वाजवायचो. अजूनही मला तो पहिला राग आठवतो, राग हंसध्वनी. बाबांनी शिकवला आणि लिहून दिला होता की आरोह अवरोह आरोह त्याची बंदिश काय आहे आणि ताना कोणत्या वाजवायच्या. अच्छा. तानांसकट सगळं अजूनही माझ्या लक्षात येते. मग त्यातलं थोडंसं आम्हाला वाजवून दाखवा ना. नक्की. मग त्यांनी बरेच राग शिकले. त्याची हंसध्वनी एक माझ्या मते युनिव्हर्सल राग आहे, सगळ्यांनाच आवडतो. हां हां. मग जरूर मध्ये हां मध्यंग 3 तांमध्ये.
बाबांकडे हे शिक्षण किती वर्ष सुरू होतं? गुरुजींकडे मी साधारण 11 वर्षाचा असताना बाबा घेऊन गेले होते, 2 वर्षामध्ये. हां 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 पण त्याच्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे शिक्षण सुरूच होतं. हां हां हां. म्हणजे गुरुजींबरोबर आणि बाबांबरोबर दोघांकडे माझं शिकणं सुरू होतं. आणि मला वाटतं याच दरम्यान म्हणजे गुरुजींकडे शिक्षण सुरू होतं, ग्रॅज्युएशन झालं आणि त्यानंतर तुम्ही आकाशवाणीमध्ये नोकरीला लागलात का? हो, म्हणजे जसं ग्रॅज्युएशन झालं तसंच लगेच एक जाहिरात होती पेपरामध्ये हां. की बासरी वादकांची पोस्ट होती आकाशवाणी. आकाशवाणी मुंबईला. अच्छा. तर लगेच बाबा बोलले की नाही आता तू रेडिओ जॉईन कर. अच्छा. आणि मग तेव्हा साधारण 20-21 वर्षी माझी सर्व्हिस सुरू झाली. ती मी 28 वर्षापर्यंत केली. तुम्ही मागे एकदा असं म्हणाला होतात की मुंबई आकाशवाणी केंद्रामध्ये नोकरी करताना वेगवेगळ्या घराण्यांचे कलाकार तुम्हाला ऐकायला मिळाले आणि काय म्हणतो तिथे कळत नकळत शिक्षणसुद्धा तुमचं सुरू राहिलं. म्हणजे मी असं समजत होतं की ही नोकरी म्हणजे माझी शिष्यवृत्ती आहे. हां. म्हणजे तुम्ही शिका पण आणि पगार पण घ्या आणि स्वतः खूप ग्रो करता येतं. कारण वेगवेगळ्या प्रकारचे घराण्याचे आर्टिस्ट, गायक, वादक, सतार, संतूर, सरोद आणि म्हणजे के.जी. गंगेसारखे आर्टिस्ट सगळे यायचे. पंकज जसराजी, आमचे गुरुजी यायचे, किशोरीताई यायचे. तर त्यांचं ऐकत खूप शिकायला मिळालं. म्हणजे तो एक खूप फायदा होता. आणि दुसरं म्हणजे सर्व्हिस करायची गरज अशी म्हणजे कारण असं होतं की गुरुजींनी मला सांगितलं होतं जेव्हा मी त्यांच्याकडे शिकायला सुरुवात केली की बेटा तुम फिल्म में कभी बचाओ मत. काय कारण म्हणजे? ते माहीत नाही, कारण अजूनही मी त्यांना का म्हणून विचारत नाही. नाही का विचारण्याची म्हणत नाही असं, तेव्हा पण कारण स्वतः ते इतकं म्हणजे त्यांनी भारतीय चित्रपट संगीत इतकं श्रीमंत केलेलं आहे असे ते कलावंत आणि तेच तुम्हाला सांगतात की तू फिल्म लाईनला वाजवायचं नाही. हां, म्हणजे त्यांना असं वाटायचं की माझी रागदारी एकदम म्हणजे श्रीमंत पक्की व्हायला पाहिजे. आणि मला आता गुरुची जी आज्ञा असायची, जो आदेश असतो ते त्याच्यासमोर अजूनही म्हणजे गुरुमुखी विद्या आहे. तर गुरुजींना आपण का म्हणून काही विचारत नाही. त्यांनी सांगितलंय तर ते करायचं, तेवढं करायचं. आणि मग आता गुरुजींची तालीम त्याविषयी जरा सांगा ना. म्हणजे त्यांच्याकडे गुरुकुल पद्धतीनेच मला वाटतं शिक्षण तेव्हा नव्हतं. अच्छा. एक म्हणजे माझ्या मते जे आधुनिक गुरु शिष्य परंपरा आहे, म्हणजे त्यांच्याबरोबर मी अख्खं जग फिरलो. ते घेऊनच जायचे बरोबर आणि तेव्हा मग शिकायला मिळायचं. म्हणजे कधी रूममध्ये ते फ्री असते सकाळी 2-3 तास मग त्यांच्याबरोबर बसायचो, शिकायचो. आणि एक सांगायचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक गुरु हा शिष्याचा पेशन्स बघतो आणि त्याचं डेडिकेशन बघतो की किती त्याच्यामध्ये समर्पित भाव आहे. पहिले त्यांनी सांगितलं की फिल्ममध्ये वाजायचं नाही, मी ओके. दुसरं म्हणजे त्यांनी 5 वर्ष फक्त भैरवी शिकवली. बापरे. ते पेशन्ससुद्धा बघता की ह्याच्यामध्ये किती पेशन्स आहे. मी जेव्हा जायचो शक्यतो दर रविवारी ते 2 तास शिकवायचे, सकाळी 11 ते 1. तर जेव्हा जायचो फक्त भैरवी. 5 वर्ष एकच राग भैरवी. हो. दुसरं काही म्हणजे काही एखादी पहाडी धून असेल काय अजिबात नाही. ते म्हणजे मग पुण्यामध्ये जाताना किंवा बाकी तुम्ही काही आहे का. हां. फक्त 5 वर्ष भैरवी. त्यामुळे मला असं वाटतं सगळे राग ते म्हणजे बासरीमध्ये जे कोमल स्वरांचे जे काही लोकांना खूप त्रास होता वाजायला, ते सहज वाजून जातो म्हणजे. हां, बरोबर. आणि एक म्हणजे नंतर मी असा विचार केला, माझा जो विचार होता की जशी गायनामध्ये खर्जी साधना असते तशी ही बासरीची खर्ज साधना. बरोबर. खर्जाचा रियाज जो आहे 2-3 तास फक्त सानी धप असंच वाजवायचं. ह्या मुलांना सुद्धा मी तसंच शिकवतो. 2 तास कमीत कमी भैरवीचं खर्ज भरायला पाहिजे. तर तो रागही पक्का होतो आणि आपला हातही तेवढा तयार होतो. फुंक तशी तयार होते आणि शरीर तसं तयार होतं आणि आपलं मेंदू, श्वास आणि बोट हे सिंकमध्ये होतात. मग पण मला असं विचारायचं आहे की जरी गुरुजींनी सांगितलेलं असलं की फिल्म संगीत वाजवायचं नाही, तरी नंतर तुम्ही काही चित्रपटांसाठी, काही मालिकांसाठी म्हणजे बासरी वादन केलेलं आहे, तर त्याविषयी थोडंसं सांगा ना. हां, मग मी आता बघायचो की माझे बरेचसे गुरुबंधू खूप पिक्चरमध्ये वाजवायचे आणि आज इथे उद्या तिथे असं तसं. तर मी विचार केला की मला तसं जमेन की नाही वाजवता.
कारण रेडिओमध्ये जर होतंच तिथे लाईव्ह रेकॉर्डिंगच व्हायचं, त्याच्यामुळे ते वाजवणार. पण ते फिल्म म्युझिकचं एक वेगळं टेक्निक असतं आणि एक वेगळी मजा असते. तर मी गुरुजींना बोलूँगा की गुरुजी मेरी ऐसी ऐसी इच्छा है, अगर आप कहेंगे तो मैं फिल्म में बजाऊँगा. मैं बजाऊ क्या? ते म्हणजे की हां बेटा बजाव. तर मी म्हटलं की बघूया कसं वाटतं. कारण तिथे काय 1 2 3 4 आणि ते 100 म्युझिशियन बसले असतात आणि एकाच फक्क्यामध्ये सगळं वाजवायचं असतं, लोकेशन असतं. तर मला ते म्हणजे तेच अदृश्य होता, स्पर्श होता, तो जमत गेला. आकाशवाणीच्या नोकरीचा म्हणजे तिथल्या वादनाचा अशा या फिल्म संगीताच्या रेकॉर्डिंगच्या वेळी काही फायदा झाला? कारण ते तंत्र आहे, म्हणजे वादन किती उत्कृष्ट असलं तरी तेवढ्या वेळात किंवा मोजक्या वेळात किंवा मोजक्याच तुमच्या काही मात्रांमध्ये ते तंत्र, तर त्यासाठी काही वेगळा अभ्यास तुम्ही केलात? नाही, तो अभ्यास आपोआप होत गेला. म्हणजे आकाशवाणीमध्ये कसं दिवसाचं मी 10 ते 12 गाणी वाजवायचो. मी स्वतःच म्युझिक करायचं, ऐकून गाणं ऐकायचं, म्युझिक काढायचं स्वतःच, कधी लिहायचं. म्हणजे ते एक प्रॅक्टिस होत गेली. त्याचा फिल्म म्युझिकमध्ये पण फायदा झाला. म्हणजे अरेंजरने नुसतं एकेका असे 20-25 पाने द्यायचे. अच्छा, 20-25 फक्त ते वाजवायचं, ते वाजवायचं, अख्खं लोकेशन लिहून द्यायचे आणि मग 1 2 3 4 केलं की ते वाजवत जायचं. आता तुम्ही म्हणाल की नोटेशन लिहून द्यायचंय, तर ती जी पद्धती होती नोटेशन लिहिण्याची ती आपली भारतीय शास्त्रीय संगीताप्रमाणे होती? भातखंडे पद्धती. हां, कारण भातखंडेची जी पद्धती आहे तशी. हां हां हां. आणि मग ते तुम्ही ते मग फटाफट वाजवत जायचो. कुठल्या कुठल्या सिनेमांसाठी तुम्ही वादन केलं जरा सांगा? बरंच केलं. त्यात काही विशेष म्हणजे साज आणि मिस्टर मिसेस अय्यर, त्यात उस्ताद झाकीर हुसेन जींचं म्युझिक होतं. बरं. आणि यशवंत देवांचं पण होतं साजमध्ये. आणि फिजा, यशवंत, कभी खुशी कभी गम, बेटा, असं बरंच पिक्चरमध्ये होतं. कुठल्याही एका सिनेमातलं थोडंसं जे तुम्ही वादन केलेलं असेल, कुठल्याही एका सिनेमात म्हणजे किंवा अधिक वाजवलं तरी चालेलच, मला आवडेलच. नाही, मी ज्या पिक्चरनंतर मी रेकॉर्डिंग सेशन बंद केलं ते पिक्चर वाजवतो, कभी खुशी कभी गम. बरं. तेव्हा 15 दिवस सतत बॅकग्राऊंड म्युझिक होतं. सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत. बाप रे. आणि त्याच्यामुळे मग म्हटलं की आता खूप झालं. थोडंसं वादन, ते जो पीस मी वाजवत होता बॅकग्राऊंड तो वाजवतो. हो, जरूर. क्या बात आहे. रूपक दादा, अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये अशी बरीच उदाहरणं आहेत की एक वादक कलावंत म्हणजे वादक गुरु म्हणून जो वादक आहे त्याच्याकडे शिकतच असतो,
पण गायकाकडे सुद्धा जाऊन शिकतो. म्हणजे काय म्हणतो आपण ज्याला, की वेगवेगळ्या घराण्याचे गायक किंवा गाण्याच्या अनुषंगाने आपलं वादन व्हावं, गायकी अंगाने वादन व्हावं म्हणून शिकतात. तर असं तुम्ही काही शिकला आहात का? हो, ॲक्च्युली जे काही वाद्यवादक आहेत त्यांची इच्छा असते की पूर्णपणे जे गायनातून येतं ते आपल्या वाद्यातून यायला पाहिजे. हां. तर जोपर्यंत तुम्ही गायकाकडे समोर बसून शिकत नाही, आणि काही काही रागसुद्धा असे असतात की काही घरांमध्ये वेगळे असतात, काही ते आपलं संगीत समृद्ध करावं. तर मी पण इतका नशीबवान होतो की माझ्या घराजवळच जयपूर घराच्या प्रख्यात गायिका श्रीमती पद्मावतीबाई शाळीग्राम राहायच्या. अच्छा. तर त्यांच्याकडून मी थोडंसं जयपूर रंगाचं शिकलो. म्हणजे राग तोडी, मुलतानी, गौरी असं बरेचसे राग शिकलो मी. आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे भाग्यामध्ये असं होतं की माझी मिसेस श्रीमती रुपाली कुलकर्णी ती स्वतः गायिका होती आणि तिचे गुरुजी उस्ताद अब्दुल रशीद खान साहेब, म्हणजे मी जेव्हा आता मगाशी मी पद्मावती राग वाजवला, ज्यांच्याकडून मी तो राग शिकलो, तर त्यांच्याकडे पण मी जाऊन 15-20 दिवस राहून, 6 महिन्यातून एकदा जाऊन असं राहून मी त्यांच्याकडे पण बरेच सारे राग शिकलो. अच्छा. तर आणि ते उस्ताद अब्दुल रशीद खान साहेबांची इतकी ओळख अशी सांगायची म्हणजे त्यांच्या उस्ताद बिस्मिल्ला खान, डॉक्टर एन राजब यांनी स्वतः त्यांना स्वतःच्या घरी 7-8 दिवस ठेवून त्यांचं गाणं रेकॉर्ड करून ऐकत होतं ते. हो, बरोबर. इतके त्यांची विद्वत्ता होती. क्या बात आहे, क्या बात तर आहे. बरेच सारे राग मी त्यांच्याकडे पण शिकलो. अच्छा. बऱ्याच वेळा असं होतं की आपण कार्यक्रमासाठी जातो आणि आपल्या आधी जो कोणी कलावंत असतो त्यांनी एक राग मांडलेला असतो, त्याच्या आधी एक जो कलावंत असतो त्यांनी काहीतरी एक राग मांडलेला असतो आणि नेमके ते 2 रागच त्या दिवशी आपल्या डोक्यात असतात. आता ते 2 राग झालेच आहेत, तर मग आपल्याला राग बदलावा लागतो. अशा वेळी स्वतःचं काहीतरी एक वेगळं असावं म्हणून काही स्वनिर्मिती केलेली आहे का? हो, म्हणजे ते एक हत्यार आपल्याकडे पाहिजे, काही 2-3 रागांचे हत्यारं पाहिजेत. असं बरंच वेळ होतं, कारण जेव्हा संगीत समारोह असतात तेव्हा दिवसभराचे राग सगळे होत जातात आणि संध्याकाळचे तर खूपच होऊन जातात. तर मी काही राग तयार केलेत. एक काय म्हणजे तेव्हा पावसाचा वर्षा ऋतू होता, मग एक राग रंगमंगार केला आहे, म्हणजे शुद्ध सारंग आणि मियामंगार. अच्छा. आणि एक राग सोनाक्षी केला आहे, एक सरस्वती मंगार पण केला आहे. बरं. तर हे असे राग स्वतः म्हणजे असं म्हणत नाही की मी तयार केलं, म्हणजे बरंचसं काही राग असतील आधीपासून, पण मला ते राग थोडे दिसले तसे. कारण इतक्या 7 स्वरांमध्ये इतके राग, इतके आर्टिस्ट कोणीतरी केलंच असतील, पण मी हे कॉम्बिनेशन शक्यतो ऐकलं नव्हतं. तर मी रंगभंगार आणि एक माझ्या म्हणजे गुरुजींच्या गुरुमा मा अन्नपूर्णा देवी, त्यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा माझ्या डोक्यात काही स्वर आले. तो एक म्हणजे राग आपोआप कंपोज झाला. त्या रागाचं नाव मी दिलं राग अन्नपूर्णा. राग अन्नपूर्णा. बरोबर. आणि म्हणजे कुठले 2 राग त्यासाठी? त्याच्यामध्ये मी शक्यतो असे राग करतो की ते 24 तासामध्ये आपण केव्हाही वाजवू शकतो. अच्छा. तर सकाळचा तोडी आणि संध्याकाळचा श्री ह्या 2 रागांचं मिश्रण आहे. कारण मी माझींना 2-3दा भेटलो होतो, त्यांच्याकडून शिकलो पण होतो मी. त्यांनी मला यमन राग जवळजवळ 4-5 तास शिकवला होता. बरं. फक्त सा नि ध प म या 4 स्वरामध्ये 4 तास त्यांनी 4 तास काम चालू होतं. बापरे. म्हणजे कल्पनाशक्ती केवढी. हां, म्हणजे शिकवताना त्या खूप कठोर वाटायच्या. आणि मग नंतर संगीत झालं की मग अरे बेटा हे खाव वो खाव, म्हणजे खूप खायला म्हणजे एकदम ममत्व. म्हणजे ते गुजरी हे आपलं तोडीचं ममत्व, श्रीचं एक गंभीरता पण दिव्यता पण आहे त्याच्यामध्ये. तर ह्या दोघांचं मिश्रण मी केलं, राग अन्नपूर्णा तयार झाला. आम्हाला ऐकवा ना थोडंसं. तत्पूर्वी एक अगदी छोटासा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही मगाशी म्हणालात की पंडितजींनी भैरवी राग तुम्हाला 5 वर्ष शिकवला. तसं मी ऐकलंय तुम्हाला अजून एक कुठला तरी राग त्याने 3 वर्ष शिकवला होता. तो कुठला राग? गुजरी तोडी. हा, म्हणजे तुम्हाला दुसरं काही आता विचारायचं नाही असं सांगितलं, ताकीद दिली होती तुम्हाला? जेव्हा व्हायचं तेव्हा बेटा यही करणार बस. हा, गुजरी 3 वर्ष. हा, मी ते ताकीद देत नाही, पण त्यांच्या डोळ्यामध्ये ते ताकीद दिसतं. विचारायचं नाही, सांगतो एवढं वाजवायचं. अजूनही काही विचारत नाही मी त्यांना. हो ना. बरं, अन्नपूर्णा राग.
रूपक दादा, कधी कधी असं वाटतं का की शब्द नकोतच आपल्याला? वाद्य आपलं असं आहे, म्हणजे कुठल्याही वादक कलावंताचा तो एक काय म्हणतो आपण प्लस पॉईंट असतो हो की शब्द नसलेले बरे असतात. सुरावटीमध्ये सातत्याने खेळता येतं आणि आपल्याला पाहिजे तशी स्वररचना करून ती तालात आपल्याला म्हणजे मांडता येते म्हणूया, किंवा गुंफून घेता येते म्हणूया. तर अशी अनेक कॉम्बिनेशन्स तुम्ही करू शकता ना. म्हणजे जसं आता श्री आणि तोडी रागाचं केलं, श्री आणि पुर्या धनाश्री वाटला तुम्हाला, तर असं काही तुम्ही हो, कॉम्बिनेशन करू शकता आता ना? म्हणजे एक दोन राग भिन्न आहेत बघा, बसंत आणि बहार हां, दोन भिन्न राग आहेत. म्हणजे एकाचे स्वर दुसऱ्यामध्ये नाही, पण त्याचं सुद्धा कॉम्बिनेशन आपण करू शकतो. मी आज बसंत बहार तर खूप फेमस राग आहे. तुम्ही एकदा मला असं वाटतं दक्षिणेकडे काहीतरी तुमचा दौरा होता कार्यक्रमाचा, आणि त्यावेळी तुम्ही एक प्रयोग केला होता की दक्षिणेकडचा म्हणून एखादा राग घेतला होता, आणि तुमचे आत्ता जसे हे दोघे साथीला आहेत, तर एक काहीतरी सुरावट त्यांना तुम्ही सातत्याने चालू ठेवायला सांगितली होती. आणि पाश्चिमात्य संगीतात कसं असतं, हार्मोनिय किंवा वेगवेगळे वादक काहीतरी तर तो प्रयोग नक्की काय होता? म्हणजे ॲक्च्युली माझा असा कटाक्ष असतो की मागच्या प्रोग्राममध्ये जे झालं ते रिपीट करायचं नाही. आणि प्रत्येक वेळा काहीतरी नवीन विचार करायचा, नवीन द्यायचं. आणि दुसरी गोष्ट की शास्त्रीय संगीताचे जे राग आहेत ते रागसुद्धा अत्यंत शुद्धतेने वाजवायला पाहिजेत. कारण ते शुद्धतेने वाजवलं तरच जतन होतील, नाहीतर मग ऱ्हास होतील, म्हणजे नाहीतर मग त्याचं भ्रष्ट होऊन जातील. पण माझं नेहमी असं विचार होतं की अजून काय करू शकतो नवीन. तसं मी सुरुवातीला सरवदंगाच्या ताना घ्यायचो किंवा संतुरंगाची लयकारी. ते आता मी मग ते प्रत्येक पोह्यामध्ये त्या अनुषंगाने होतं. पण आणि आपलं संगीत असं इतकं प्रगल्भ आहे की आपण बरंचसं संगीत आपण सामावून घेतलं आहे, आपण ॲडॉप्ट केलेलं आहे. तर मी म्हटलं की हार्मोनी जी पाश्चात्य संगीताची USP आहे ती भारतीय संगीतामध्ये कसं, पण रागाचं स्वरूप शुद्ध राहायला पाहिजे. अच्छा. म्हणून मग मी असे जे संपूर्ण राग आहेत त्याच्यामध्ये ते शक्य आहे. म्हणजे जसं यमन झाला, परत किरवाणी झाला, इव्हन तोडीमध्ये होऊ शकतं, किंवा काफीमध्ये होऊ शकतं, भिंपरासमध्ये होऊ शकतं, जे देशमध्ये होऊ शकतं. तसं मी केलं. तर किरवाणीमध्ये, कारण ते साऊथ इंडियन ऑडियन्स होतं आणि किरवाणी कर्नाटकीच राग आहे, मग त्यांना आपण काहीतरी नवीन देऊया. तिथल्या लोकांना तो ओळखीचा राग, म्हणजे ओळखीचा राग आहे. आणि त्याच्यामध्ये वेस्टर्न, कारण साऊथमध्ये सुद्धा वेस्टर्न म्युझिक खूप आहे. अच्छा. अवेअरनेस खूप आहे. मग त्यांना आपण हिंदुस्थानी संगीताचा एक अनोखा एक गिफ्ट देऊया, वेगळा प्रयोग करून. तर ते बरंच सक्सेसफुल झाला. तो काय होता तो प्रयोग? थोडंसं एक झलक स्वरूपात ऐकवा ना काहीतरी. राग किरवाणी.
आत्ता तुम्ही बोलताना हार्मोनी हा शब्द वापरलात, म्हणजे त्यावरून सहज असं मला विचारायचं आहे, फ्युजन नावाचा प्रकार तुम्ही कधी केला आहे का? हो, बराच वेळा केला आहे. म्हणजे फ्युजनच्या ऐवजी आपण जर वर्ल्ड म्युझिक हां हे यूज केला शब्द तर बरं आहे, कारण फ्युजन खूप कॉमन शब्द झाला आहे. हां, त्याविषयी जरा अधिक सांगा ना, म्हणजे हां, कधी म्हणजे- असा एखादा प्रयोग केला होता की तशी काही आठवण असेल तर? हां, म्हणजे जसं बऱ्याच जणांनी म्हणजे ग्रुप्स असतात, बँड असतात आणि इंडियन म्युझिकचं असं साधारण इंडियन म्युझिशियन्सचं की ते राग बेस फ्युजन करतात. हां हां तर त्याचं रिझन असं असतं की ज्या रागामध्ये राग एक शुद्धता वाजवायचं आहे, पण जर आपण बाकी काही इन्स्ट्रुमेंट बरोबर घेतली तर त्या रागामध्ये आपण बरेचसे नवीन नवीन प्रयोग आपण करू शकतो, जे आपण शास्त्रीय संगीताच्या बैठकीमध्ये करू शकत नाही. हां बरोबर. तर आणि असं बरेच सारे राग आहेत की जे जॅझ म्युझिकच्या खूप जवळचे आहेत. हं. किंवा ईस्टर्न म्युझिक जसं भूपाली झालं, जे पॅन्टेटॉनिक स्केल आहेत, भूपाली, दुर्गा, सारंग. तसं वेस्टर्नमध्ये किरवानी आणि राग जोग यांचं बरंचसं छान कॉम्बिनेशन होतं. बरं. तर मी राग जोगमध्ये तेव्हा मी मिश्र जोग म्हणेन, कारण ते प्रॉपर राग जोग वाजवलं तर मग ते त्या काय अर्थ नाही आहे. हां मग त्याच्यामध्ये मी एक कॉम्पोजिशन केलं होतं तुम्ही. हो. ऐकवा ना थोडंसं.
क्या बात आहे, क्या बात आहे. मैत्र से हे ताल सुरांचे. रूपक दादा, थोडंसं तुमच्या गुरुकुल त्याविषयी ऐकायला आवडेल. म्हणजे खरं तर तुम्ही शिकवण्याच्या विरोधात आहात, कारण तुमचं कायम म्हणणं असतं की मला विद्यार्थी राहू दे, मला शिकवण्याच्या म्हणजे एवढा मी मोठा अजून झालेलो नाही आहे, पण तरी देखील तुमच्या काही मित्रमंडळींच्या आग्रहाखातर तुम्ही गुरुकुल पद्धतीने ते शिक्षण सुरू केलेलं आहे. तर त्याविषयी जरा थोडंसं सांगा ना. म्हणजे मला असं कन्व्हिन्स केलं की जे तुम्ही शिकलात ते तुम्ही पुढच्या पिढीपर्यंत जायला पाहिजे, नाही तर मग इथेच गोष्ट म्हणजे संगीताचा प्रचार पण होणार आणि अवेअरनेस पण नाही होणार. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे हल्ली फक्त विद्या असून उपयोग नाही, त्याच्याबरोबर एक सर्टिफिकेट पण पाहिजे जोपर्यंत, आणि ते सुद्धा युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट. तर दोन्ही असेल बरोबर तर खूप फायदा मुलांना होतो. म्हणून मग मी पुण्याजवळ एक गाव आहे तिथे चिन्मय विश्वविद्यापीठ आहे, चिन्मय युनिव्हर्सिटी. तिथे मी तिथे म्हणजे गुरुकुल पद्धतीनं मुलं राहतात आणि त्यांना MAचा पण त्यांचा कोर्स असतो. तर MA पास होतात ते UGC अप्रूव्ड सर्टिफिकेट त्यांना मिळतं. तर चिन्मय युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट गुरुकुल पद्धती. तिथे प्रवेश मिळण्यासाठी किमान अशी काही पात्रता आहे का की काय अमुक ग्रॅज्युएशन? हां, म्हणजे कोणत्याही स्ट्रीममध्ये ग्रॅज्युएशन पाहिजे आणि थोडंसं बासरी चांगली वाजवता यायला पाहिजे. हां हां. तर मग तिथे 2 वर्षाचा कोर्स आहे तो, आणि तिथे अक्षरशः म्हणजे हा तिथूनच पास आउट झाला आहे जयकिशन. तर गुरुकुल पद्धती म्हणजे मी 7 दिवस तिथे जाऊन शिकवतो महिन्यातून. मी नसताना माझे असिस्टंट प्रोफेसर ते तिथे महिनाभर असतात आणि दिवसातून 6 तासाचं शिक्षण रोज होतं. बापरे, ते खूप महत्त्वाचं, कारण दिवसातून एव्हरी डे रविवार सोडून, पण रविवारसुद्धा म्हणजे शिक्षण थांबत नाही. काही कोणाचा काही प्रश्न असेल तर होतच, पण दिवसातून 6 तास असं रोज 2 वर्ष. म्हणजे तुम्ही सातत्याने त्या वातावरणात राहणं आणि रियाज करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्या म्हणजे बासरीच्या अनुषंगाने आम्ही त्याचा अभ्यासक्रम केला आहे. कारण असं बरंचसं युनिव्हर्सिटीमध्ये किंवा आहे की जे एकच अभ्यासक्रम, ते गाणं सतार सरोद सगळं वाजण्यासाठी एकच अभ्यासक्रम. तर प्रत्येकाचं पिंग वेगळं आहे. म्हणजे बासरीचं अंग वेगळं आहे, सतारीचं वेगळं आहे, सरोदचं वेगळं आहे, संतूरचं वेगळं आहे, गायन वेगळं आहे. तर त्या सेम राग तुम्ही ठेवू शकत नाही. पण जे राग गाण्याला कठीण आहेत ते बासरीला सोपे असू शकतात, किंवा जे बासरीला अवघड आहेत ते गाण्यामध्ये सोपे असू शकतात. सोपे इन द सेन्स परफॉर्मन्सच्या दृष्टीने. तर म्हणून आम्ही स्पेसिफिकली बासरीचे जे अंग आहे त्या अंगाने आम्ही राग सिलेक्ट केले. म्हणजे आणि त्याच्याबरोबरच तिथे गायनसुद्धा होतं आणि तबलासुद्धा वाजवत. तर ते मुलांना सगळं ते गायन पण शिकू शकतात, तबला पण शिकू शकतात. म्हणजे एक सर्व गुण म्हणजे सर्व अंगाने त्यांचं हे होतं, म्हणजे शिक्षण होतं. रूपक दादा, आमच्या या मैत्र हे तालसुरांचे या कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात आणि अप्रतिम असं बासरी वादन सादर केलेत आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल तुमचे आणि म्हणजे तुमच्या साथीदारांचे मनापासून आभार मानतो. पण एक छोटीशी विनंती आहे की आजच्या या भागाची सांगता तुमच्या बासरी वादनाने व्हावी. तर माझी अशी इच्छा आहे की जो राग तुम्हाला पंडितजींनी 5 वर्ष शिकवला, म्हणजे तो राग खरं तर 5च मिनिटं वाजवा असं सांगणं म्हणजे हा तुमच्यावरही अन्याय आहे, त्या वाद्यावरही अन्याय आहे आणि अर्थातच हरिजी यांच्यावरही अन्याय, याची कल्पना आहे. पण वेळेचं बंधन पाळायचं असतं, म्हणून 5 मिनिटं तुमच्याकडून भैरवी ऐकायचे. रसिको, आजच्या आपल्या या भागाची सांगता आपण पंडित रूपक कुलकर्णी यांच्या बासरी वादनानेच करणार आहोत. राग भैरवी.